ऑफिस से निकला और पौने 8 बजे घर. चांगले असाल स्वागत आहे आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. आज डे 2 आहे नवरात्रीचा. रेड कलर आहे. शर्ट घेतला होता एकेमध्ये नंतर तुम्ही कशा सगळे आय होप मजा करत असाल. अशीच धमाल करून का निघालो ट्रेनमध्ये. ॲक्च्युली घरण्यामध्ये शूट नाही केला बिकॉज थोडा पाऊस पडत होता आणि आता ट्रेनमध्ये बसतोय तर बघतोय की हसन बसला. हसनवरती ऊन येत आहे. आज प्रफुल्ल आहेत. आम्ही तिघंच होत आज. आणि बाहेरचा व्ह्यू थोडासा काही असा आहे. ऊन तर निघाला आहे काहीच. तर बघूया पुढे काय सीन आहे. आता पुढे काय इच्छा नव्हती कारण बिकॉज पाऊस पडत होता. भिजलो मी बघू येतं भिजलो मी. तर बघूया जर पुढे पाऊस नसला तर मी ब्लॉग शूट करेन. नाही पाऊस असला तर मग बहुतेक मी आता ब्लॉग शूट नाही करणार आहे तरी. बघूया पुढे काय सीन होतो. पोचू ऑफिसला. आज गँग पण बहुतेक बरी जण नाही आहे ऑफिसला. उद्या पण नाही तुमच्याकडे पण आहे. बघूया काय सीन आहे कसं आहे. हा बघा फुल प्रेमात याडा झाला आहे. फुल त्याला गाववालीला फोन लावला आहे. गाववालीला फोन लावून मस्तपैकी हसता हसत बोलत आहे. ठेवला फोन चालेल. ए टोनी भाभी को फोन लगाया था. कौन से भाभी को फोन लगाया था. इतना हंस हंस के बात कर रहा था. अच्छा हमको लगा पीएम को फोन किया था. हॅलो गाईज कसे तुम्ही सगळे. आय होप तुम्ही चांगले असाल. हसत खेळत धमाल करत असाल. स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा. आज आहे नवरात्रीचा डे 2. आज रेड कलर आहे. हा रेड नाही आहे बट मरून आहे. थोडा मिळता तुलता आहे चालून जाईल हरकत नाही. तर व्लॉगचा प्लॅन तर नव्हता बिकॉज पावसामुळं मूड थोडा खराब होता. बट फायनली शूट करतो आहे आता बिकॉज हा इथं बसला हा महारथी यांनी नाही काढ चला बोलू कारण माझा इच्छा नव्हती बिकॉज पाऊस पडतो आहे बाहेर आणि त्याच्यामुळं मूड थोडा हाफ हे झाला होता की नाही काढत म्हणून पावसामध्ये मजा पण नव्हती येत. तर ऑफिसला गेलो. ऑफिसवरनं ट्रेन पकडून इथं आलो. आता सध्या सेटअप चालू आहे इथे. तिथं ते आबागा काय आहेत रेड टी शर्टमध्ये. हे आबागा काय आहेत. ही पण आपली हे दोघं पण आपलेच गँग आहेत. आणि बाकीची मंडळी जी आहे ती रोडमध्ये आहे गार्डनमध्ये येत आहेत. टी पॉईंटला पोचले होते. आले का मी आज तुम्हाला सगळ्यांशी इंट्रोड्यूस करून देतो. गाईज आज मी दाखवतो मी आजचा काय जो सेटअप आहे आपला इथला. मी काल तुम्हाला नीट दाखवू नाही शकलो. तर इथून एक एंट्री दिली. फ्लाईंग वगैरे टॉप लावलेत. दाखवतो मला मोठं तिथं फ्लाईंग आहेत. ओके. आणि इथं गेस्टला बसण्यासाठी दिला आहे. इथं ते आपले सिंगर आहेत बट ते सध्या रेडी नाही. तुम्हाला रेडी झालं तुम्हाला त्याची भेटतो सगळ्यांशी. आणि हा काय आपला सेटअप आहे. तर 2 जोडी कॉन्सर्ट आहेत. रोटो आहेत. कीबोर्ड लावले आहेत. या बघा सेटिंग करत इथं. आणि कालपेक्षा आज थोडी तयारी चांगली केली आहे बिकॉज खालती प्लास्टिक वगैरे आहे. बिकॉज भरपूर पाऊस होता. चिखल होता त्याच्यामुळे थोडा खाली प्लास्टिक वगैरे टाकून त्यांनी हे केलं आहे. आणि इथं देवीची मूर्ती काल आपण बघू शकत होतो बट त्यांनी आता इथे कमान बनवली. त्यांची सका फाउंडेशन आयोजित कामोट्याची माऊली ग्रँड गरबा फेस्टिवल 2025. तर असा काहीसं त्यांनी सेटअप केला आहे. आणि अजून तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता. इथं काही वर्कर्स आहेत जे अजून बॅनरिंगचं वगैरे काहीतरी काम चालू आहे त्यांचं. जे काही स्पॉन्सर्स वगैरे असतील त्याचं बॅनरिंगचं काम चालू आहे. आणि इथं काहीशा फॅमिलीज आपल्या लहान मुलांना घेऊन पाळण्यामध्ये एन्जॉय करायला. सध्या तेवढं नाही. आज सेकंड डे आहे. हळूहळू गर्दी वाढेल. बघूया नंतर काय सुरू होतो. हा सेकंड डेच आहे. एवढं लगेच नाही होणार. 2-3 दिवसाचा तर कोण नसतो. बट हळूहळू हा ग्राउंड पूर्ण तुम्हाला भरलेला दिसेल. आपले मालक पुढं मागे 3 बॉडीगार्ड असे लाईनीत आलेत. शेटला असा फुल प्रोटेक्शन देत. सोबत जिराफ आला. जिराफ कसा काय आला काय समजत नाही मला आज सोबत. पण शेट मस्तपैकी दात दाखवत आला आपला. आज क्लोजअप घासलेला दिसतो शेटनी. शेट मस्तपैकी पुढं एकदम ड्रेसिंग मारून बॅगी जीन्स व्हाईट टी शर्ट काहीतरी खात आलाय. आणि मागे 3 बॉडीगार्ड आणले.
सप्लिमेंट डबे बिबे टाकलेत पोरांना आता जस्ट जिम बिम लावले. तर पुढच्याची थोडी जिम सध्या बंद आहे. मागचे दोघं आता तयार झाले ते बघू शकता तुम्ही. शोल्डर बिल्डर चेस्ट बीस मारून होता आज एकदम पद्धतशीर. काही नक्कीच अवतार चांगला नसेल आला बिकॉज मजबूत वाजवला फुल तावात वाजवला आहे आणि एवढ्या तावात वाजवला आहे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल की काय ताव काढला आहे बेसवरती आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला मी दाखवतो स्लो मोशनमध्ये किंवा ह्याच्यात टाकतो. 1 मिनिट थांबा मी तुम्हाला लगेच शो करतो. 1 मिनिट.
एक मिनिट थांबा. हा बघू शकता तुम्ही, हे आज सेकंड डे आहे आणि सेकंड डेला बेसचा काय अवस्था केली. याची सेकंड व्हिडिओ मी दुसरी व्हिडिओ काढली आहे काही, ती नक्कीच तुम्हाला मी दाखवीन. त्याच्यावरती बेसवरती जोर असा निघाला आहे की बिचारा फुटला आहे तो. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला. जास्त मोठा ब्लॉग नाही आहे, अजून एंड झाला नाही आहे. आता बघतो मी आपल्या पोरांसोबतच घरी निघतो, तिथं त्यांच्या गाडीत जातो. मग मला वाटतं म्हणजे तर आपली पोरं वेगळी होती, ती मजा वेगळी आहे आपल्या पोरासोबत धिंगाणा घेण्याची. तर आपल्या पोरांसोबतच निघतो मी रिक्षामध्ये वैभवच्या. आणि ब्लॉग अजून एंड केला नाही मी, सोबत राहा. आपण ब्लॉग उरणला जाऊन एंड करूया. तोपर्यंत काय धमाल मस्ती होईल, तुम्ही पण एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करतो. कारण आपल्यासोबत एक आवली आहे, आपला आवली पुढे गेला दिसत नाही आहे, आपला जिराफ आहे सोबत. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत मस्ती माझ्या फुल धमाल चालू राहील. पुढे जाऊ नका, असे सोबत राहील. गाईज हे आहेत आपले निकम दादा, हे आपल्या ग्रुपमध्ये वाजवतात, आपल्यासोबतच वाजवतात. तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघितला असाल. दादा पॅड वाजवतात आणि हे ड्रम सेट वाजवतात. नाव प्रकाश नाईक. हे आपले भरत म्हात्रे साहेब, हे पण पॅड वाजवतात. ओके, यांना मी लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल कदाचित. आणि हे आपले दुसरे मास्टर जे रोटो वाजवत होते, सुशील सुतार करंजाचे मोठे मास्टर आहेत. ओके, हा माझा गुरु, यांनी मला बेस शिकवला वाजवायला. नाव सर तुमचं? देवांग पाळ. आणि तर तुमचा? गजेंद्र कोळी. कुठले? दिवाळे गावचे. हे पण मास्टर आहेत. ओके, हे आपले कीबोर्ड असतील, हे पण मास्टर. नाव? निधीश पाटील. आणि त्याच्यानंतर हे आपले सिंगर दादा. नाव? विनोद ठाकूर. आणि गाईज आपले बाकीचे 2 सिंगर गेले, अजून 2 सिंगर होते. व्हिडिओ बघितला असेल तर इंट्रोड्यूस करायच्या आधीच ते निघून गेलेत. टाईम झाला होता, त्यांना लांब जायचा होता, तर ते निघून गेलेत. आणि राहिली गोष्ट पुढची, तर आपले हे दुसरे मास्टर हे जे लपतात आहेत, हे 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 आमचे हे पण मास्टर आहेत आमचे. हे पण आम्हाला टी शर्ट धुवायचे असेल मागता येतो, नक्की टी शर्ट देण्यात येतील. आणि काय दुसरी बघू शकता, ही आपली मेहनत थोडीशी. अजून एक दाखवतो, ही मेहनत आहे थोडीशी, अजून येतील. हे 2च आहेत सुरुवातीच्या वेळेला, आणि अजून 8 दिवस बाकी आहेत. तर 8 दिवसामध्ये हे अजून नक्कीच वाढणार आहेत. तर बघूया, जे होईल ते होईल. मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि शेअर नक्की करा मित्रांनो. ते भेटायला पण आपण निघालो, आता लेट झालं, ते उशीर आले थोडेसे, आपण निघालो. हा तुमची आहे, तुम्ही लेट आलो. हा काय काय झालास? एवढा मादारचोद आहे ना, रेंजचे उरणला जातो ना, छाट उपाय नाही करत खिचत ना, बलच्या मारून खायला घ्यायला लागते त्याची इतका आघात ना पैसे काढते. टँकर चालले होता झोपलाच नाही वाटतं, लाल झालं. स्लाइस भेटला माझा, स्लाइस आहे बघ जर. नाही आंब्याचा नाही, हो पपईचा आहे. आंब्याचा नाही बोलते, पपईचा आहे बोलते. पण आंब्याचाच आहे. पहिला माल बुद्धाचा. सध्या काही थांबलो आहे आपण ढाब्यावर, त्यांना भूक लागली आहे. म्हणजे आपण पोचलोय सध्या करंजा ब्रिजच्या आधी आहोत, म्हणजे जो दुतुमला जातो ना रोड, हा इथून आपण जातो पनवेलच्या वरच्या हायवेने, तिथं पण आहे. तर वैभव गेला, काय त्याला भूक लागली आहे. आपण तर काय खाऊ शकत नाही, कारण 10 दिवस नवरात्रीच्यामुळे नॉनव्हेज पूर्ण बंद आहे. अजिबात नॉनव्हेज खायला सांगितलं घरला, तर बाहेरचा अजिबात नाही, तर घरचा जाऊनच ट्राय करतो. वैभव गेला खायला, त्याला काही वस्तू घ्यायचं आहे, त्याला काहीतरी कॅन वगैरे घ्यायचा होता तिकडनं मार्केटला. जो आपला झेब्रा उलटू आहे एकदम, आता 1.5 क्वार्टर मारले त्याने. जेवायला त्याला भूक लागली वाटतं, काहीतरी तो गेलाय. पीत ना मस्ती केली, आता बहिणा घर परत जाल, पीत नाही. चला भेटूया, बाय बाय. रिक्षा उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आणि इथून सुरुवात करू आपण. आता लवकर घरी पोहोचतात का सगळे पत्र लिहा. हे आमचे नवविवाहित जोडपं आमचं मागं मजा घेताना.
बाय बाय बाय. आता थोडीशी धमाल असते आमची. रिक्षा असते ना सोबत. रिक्षा म्हणजे त्या ओरिजिनवर जाऊ नका. हे आमची डुप्लिकेट रिक्षा आहे गरिबांची. सगळा सामसूम आहे बघू शकता. पुरा सामसूम आहे. मी जे येडा आहे फोनवरती व्हिडिओ ब्लॉग शूट करत चाललो. तर मी काय बोलत होतो हा असला ना तर थोडा मजा असते कोरालमध्ये. हाच ना आपली गँग असली काही वेगळीच मजा. कसं आहे ते बघा काय त्यांच्यासमोर म्हणजे एवढी मस्ती नाही आपण करू शकत. त्याच्यामुळे पण हे कसे आपली गँग आहे, आपली पोरं आहेत, आपली मित्र आहेत बोलल्यानंतर टेन्शन नाही. कशी मस्ती करा काही एकदम. हा बघा तिथं कुत्रा पळाला बघतोय कॅमेरा मोबाईल फ्लॅश चालू आहे म्हणून. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. एवढा काय खास नव्हता माझ्यामध्ये तरी बिकॉज सुरुवात तेवढी चांगली झाली. माझी इच्छा नव्हती ॲक्च्युली व्लॉग शूट करायची. बट तिथे गेल्यानंतर त्यांनी दोघं तिघं बोलले म्हणून मी चालू केला कॅमेरा. पावसाने सकाळी मूड खराब केला होता माझा ॲक्च्युली. आय होप आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बरेचसे लोक व्लॉग बघतात बट सबस्क्राईब कोण नाही करत. तर एवढी मेहनत करतो गाईज. प्लीज सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.